ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, परमेश्वर देव महान आहे. त्याला त्याच्या प्रत्येक लेकराची काळजी आहे. विशेषतः जे परिस्थितीने रंजले गांजलेले आहेत त्यांच्यासाठी देवाच्या योजना काय आहेत आणि आज्ञाधारकपणामुळे कोणते आशीर्वाद मिळतात यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लेवीचे पुस्तक ह्याच्या 25व्या अध्यायाच्या 8 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. मी आपणाकरिता वाचत आहे 8 पासून 10 वचने. 7 शब्बात वर्षे म्हणजे 7 गुणिले 7 एवढी वर्षे मोजा. ह्या 7 शब्बात वर्षांचा काळ एकूण 50 वर्षे होय. मग 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चिताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या 50व्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. ह्या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे. ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी स्पष्ट होतं की शब्बात वर्षे भूमीशी संबंधित होते. 6 वर्षे त्यांना शेतात पीक पेरायचे असे, द्राक्षमळा लावायचा असे, परंतु 7व्या वर्षी ते काहीच करीत नसत. पृथ्वी व मानव दोहोंवर परमेश्वराचा शाप आहे व मानव आपल्या परिश्रमाने ह्या भूमीतून आपले भोजन प्राप्त करतो. एक दिवस असा येईल की हा पृथ्वीवरील शाप दूर होईल. आम्हाला दिसतं की शब्बाताच्या वर्षी लोकांच्या भौतिक गरजा कशा प्रकारे भागवल्या जात. ती जमीन इतकी सुपीक होती की प्रत्येक वर्षी पेरणी करण्याची गरज नसे. अब्रामाच्या काळात युफ्रेटिसच्या खोऱ्यात पेरणी करण्याची आवश्यकताच नसे. पीक न पेरताच वाढत असे. इस्रायलमधील जमिनीत मालकाच्या नौकर आणि परके ह्यांच्या आवश्यकता पूर्ण होतील इतके पीक निघत असे. पशुप्राणी सुद्धा भरपूर खात असत. परमेश्वराने मानव व पशु दोहोंची काळजी घेतली. परमेश्वर इस्रायलांना अनेक पाठ शिकवित होता. तो गरिबांची सुद्धा काळजी घेत होता व त्यासोबतच त्यांना हे शिकवित होता की ही भूमी शापित आहे, परंतु एक वेळ अशी येईल की ही भूमी अमाप पीक उगविल. आज लोकसंख्या वाढत आहे म्हणून आम्ही चिंतित आहोत व भूमी अधिक पीक देऊ शकत नाही. जेव्हा हा शाप काढून घेण्यात येईल तेव्हा सर्व काही सुरळीत होईल. योबेल वर्षी सर्व काही मुक्त होत असे. सर्व गहाण ठेवलेल्या वस्तू रद्द होत असत. जेव्हा आपण श्रोत्यांनो येशू ख्रिस्ताकडे येतो तेव्हा आमच्या पापांचा प्रश्न सोडवला जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापांची खंडणी भरून दिली. सर्व काही त्याने खंडणी भरून ठीक केले आहे. तो आम्हाला मुक्त करतो. रोमकरास पत्र 6 अध्याय 22 वचन सांगते, परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. गलतीकारास पत्र 5 अध्याय 1 वचन सांगतं, ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. या संबंधात आमच्या प्रभूने नासरेत येथील सभास्थानात म्हटलेले हे शब्द पाहणे फार मनोवेधक ठरेल. लूका शुभवर्तमान 4 अध्याय 17 ते 21 वचने आपण स्वतः वाचावीत अशी मी आपणाला विनंती करते. तेव्हा श्रोत्यांनो, ही भूमी मानवाच्या पतनापूर्वी ज्या प्रकारे सुपीक होती तशी होईल व सर्व गरजा पुरवल्या जातील, कारण परमेश्वर ह्या पृथ्वीचा मालक आहे. 7 वर्षाला 7 ने गुणून 7 शब्बात वर्षे मोजल्या गेलीत. ती एकूण 49 होतात. 49 वर्षानंतर जे 50वे वर्ष असे त्याला योबेल वर्ष संबोधण्यात येत असे. प्रत्येक शतकात 2 योबेल वर्ष येत. 9 वचन आम्हाला सांगतं ते मी आपणाकरिता वाचलेलं आहे. योबेलचे वर्ष अनेक दृष्टिकोनातून हे मोशेच्या अर्थव्यवस्थेत हे फार आनंदाचे व ज्याची लोक अपेक्षेने वाट पाहत होते असे वर्ष होते. इस्रायली जेव्हा वचनदत्त देशात स्थायिक झालेत तेव्हा रणशिंगा वाजविण्यातही त्याचा आवाज दानपासून बेरशेबापर्यंत कसा पोहोचे ह्याची कल्पना करणे कठीण आहे. परंतु मला वाटतं त्याची सुरुवात निवास मंडपापासून होई व त्याचा आवाज जेथपर्यंत पोहोचेल तेथे दुसरी व्यक्ती उभी राहील. पहिल्या रणशिंगाचा आवाज ऐकल्यानंतर ती व्यक्ती तेच स्वर घेऊन रणशिंगा वाजवी व एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा असे ते वाजवीत जात. त्या दिवसात लोक आपले शेत किंवा जमीन गहाण ठेवीत असत, परंतु योबेल वर्षी सर्व मुक्त होऊन वापस मालकाला परत मिळे. अशा प्रकारे परमेश्वराने भूमीची रक्षा केली व मूळ मालकाला जमीन वापस मिळेल ही तरतूद केली. 50 वर्षे ही जमीन दुसऱ्याची होऊ शके
परंतु 50व्या वर्षी ती मालकाला वापस मिळेल. जर एखाद्याने स्वतःला गुलाम म्हणून विकले असेल तर शिंगा वाजताच तो गुलाम मुक्त होत असे. आज अशा प्रकारे आम्ही मुक्त आहोत. शिंगासाठी ग्रीक शब्द आहे क्युरेफ्स आणि क्रियापद क्युरोसोचा अर्थ आहे घोषणा करणे किंवा आगाऊ सूचना देणे. योबेलचे वर्ष कृपेच्या काळाशी जुळलेले आहे, ज्यात जे पापात व सैतानाच्या दासत्वात आहेत त्यांना शुभवर्तमान सांगितल्या जात आहे. योबेल वर्षाचे योग्य लागूकरण व पूर्णता 1000 वर्षाच्या काळात होईल, कारण हे इस्रायल राष्ट्राशी संबंधित आहे. मी आपणास यशायाचे पुस्तक 11वा अध्याय, 35वा अध्याय, 40वा अध्याय, इर्म्याचे पुस्तक 23वा अध्याय, मिकाचे पुस्तक 4था अध्याय आणि प्रगटीकरणाचे पुस्तक 20वा अध्याय वाचण्याची विनंती करते. यशया 11, 35, 40, इर्मया 23, मिकाचे पुस्तक 4था अध्याय आणि प्रगटीकरण 20वा अध्याय. आपण अवश्य हे अध्याय वाचा. आता आपण 11 आणि 12 वचने वाचा. लेवीचे पुस्तक 25वा अध्याय 11 आणि 12 वचने. हे 50वे वर्ष तुमचे योबेल वर्ष होय. त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही तोडू नयेत, कारण हे योबेल वर्ष होय. हे तुम्हाला पवित्र असावे. शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. योबेल वर्षानंतर शब्बात वर्ष येत असे, जेव्हा भूमी खाली सोडण्यात येत असे. देवाने त्यांना सर्व काही पुरवण्याचे वचन दिले होते. त्यांनी आज्ञापालन करायचे होते. देवबाप त्यांना सर्व काही पुरवणार होता. आता 23 ते 24 वचने आम्हाला सांगतात, ह्या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला काही विकाल किंवा त्याच्याकडून काही विकत घ्याल, तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका. योबेल वर्षानंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजाऱ्यापासून मोल घ्यावे व तितक्या वर्षांच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी. उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्या मानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्या मानाने मोल कमी करावे, कारण जितकी पिके झाली असतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी. तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. ह्याकरिता तुम्ही माझे विधी आचरावे आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावे. असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल. देश आपला उपज देईल व तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल. तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही 7व्या वर्षी काय खावे, कारण त्या वर्षी आम्हाला पेरावयाचं नाही व शेताचे उत्पन्न जमा करावयाचे नाही. पण 6व्या वर्षी मी तुम्हाला अशी बरकत देईन की जमीन तुम्हाला 3 वर्षांचे उत्पन्न देईल. मग 8व्या वर्षी तुम्ही पेराल आणि जुना साठा खात राहाल. 9व्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. जमीन विकावयाची तर ती कायमची विकून टाकावयाची नाही, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरी आहात. म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडून घेण्याची तुम्ही तरतूद करावी. श्रोत्यानो, सर्व संपत्ती व मालमत्ता त्याच्या मालकाकडे परतेच असे. ह्याद्वारे एकाच व्यक्तीकडे अधिक संपत्ती, जमीन इत्यादी असण्याला व दुसरी व्यक्ती निर्धन बनण्याला आळा बसला. देवाने त्यांना आशीर्वादाचे वचन दिले. त्यांच्या भूमीवर 6व्या वर्षी आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले. त्यांनी पुन्हा 8व्या वर्षी पेरणी करायची होती व 9व्या वर्षापर्यंत, अर्थात पीक निघूपर्यंत तेच जुने धान्य खायचे होते. आणि 23व्या वचनात परमेश्वर हे त्यांच्याकरिता स्पष्ट करतो. आता आपण 25 ते 27 वचने वाचूया. तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला, तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आत्ताने पुढे येऊन आपल्या भाऊबंदाने विकलेला भाग सोडून घ्यावा. एखाद्या मनुष्याच्या वतनाचा भाग सोडून घेता येण्याइतकी त्याची स्वतःची ऐपत वाढली तर त्याने वतन विकले असेल, त्या वर्षापासून हिशोब करून उरलेल्या वर्षाचे उत्पन्न विकत घेणाऱ्याला द्यावे आणि आपण आपल्या वतनावर परत जावे. श्रोत्यानो, ही गोष्ट सोडवणाऱ्यांच्या मनावर अवलंबून असे. रूथच्या पुस्तकात ह्या नियमाला आम्ही पाहतो. आता आपण 28 ते 34 वचने वाचूया. पण ते वतन परत मिळविण्याची त्याला ऐपत नसली तर आपली विकलेली जमीन विकत घेणाऱ्याच्या ताब्यात योबेल वर्षापर्यंत राहू द्यावी. योबेल वर्षी ती सुटेल, त्याने तेव्हा आपल्या वतनावर परत जावे. एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले राहते घर विकले तर ते विकल्यावर 1 वर्षाच्या आत त्याला ते सोडविता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पुरे 1 वर्ष राहील. पूर्ण 1 वर्षाच्या आत ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरात असलेले ते घर विकत घेणाऱ्याचे होऊन पिढ्यानपिढ्या त्याच्या वंशात कायमचे राहील. योबेल वर्षी ते सुटणार नाही. पण
तटबंदी नसलेल्या खेड्यातून जी घरे असतील ती देशातील शेतासमान लेखावी. ती सोडविता येतील आणि योबेल वर्षी त्यांची सुटका होईल. तथापि लेव्यांच्या वतनाच्या नगराविषयी म्हणावयाचे म्हणजे त्यात बांधलेली घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील. एखाद्या लेव्याचे वतनाच्या नगरातले घर दुसऱ्या कोणी सोडविले तर आपल्या वतनी नगरात विकलेले ते घर योबेल वर्षी सुटेल. कारण इस्रायल लोकांमध्ये लेव्यांचे वतन म्हटले म्हणजे त्यांच्या नगरातील घरेच होत. त्यांच्या नगरांच्या शिवारातली समाईक जमीन विकाव्याची नाही, ते त्यांचे कायमचे वतन होय. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला लेव्यांकरिता वेगळे नियम दिसतात. 35 पासून 37 वचने सांगतात, तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावा. परक्याप्रमाणे अथवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे. त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नको. आपल्या देवाचे भय धरून आपल्यापाशी आपल्या भाऊबंदाला राहू दे. तू आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नको किंवा आपले धान्य त्याला वाढीतिडीने देऊ नको. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्हाला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे, ह्या हेतूने मी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले. परमेश्वर कंगाल, गरीब ह्यांची सुद्धा कशा प्रकारे सुधी घेतो हे ह्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे आढळते. आता पुढची वचने वाचूया, 39 ते 46. तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर कंगाल झाला व त्याने स्वतःला तुला विकिले तर त्याला दासाप्रमाणे राबवू नको. मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्यापाशी राहावे. योबेल वर्षापर्यंत त्याने तुझी सेवा चाकरी करावी. त्या वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे. कारण मिस्र देशातून मी बाहेर काढलेले हे माझे दास होत. दासांप्रमाणे त्यांची विक्री करावयाची नाही. कठोरपणाने त्याच्यावर अधिकार चालू नको, पण आपल्या देवाचे भय धर. तुम्हाला दास व दासी घ्यावयाच्या असतील तर त्या तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रातून घ्याव्या. दास व दासी त्यांच्यातूनच खरेदी कराव्या. ह्याशिवाय तुमच्यामध्ये उपरी म्हणून राहणारे परदेशीय लोक आणि त्यांच्या पोटी तुमच्या देशात जन्मलेली त्यांची संतती, ह्यांच्यातून तुम्ही दास व दासी ही खरेदी करावी आणि ती तुमची मालमत्ता व्हावी. त्यांचा ताबा तुम्ही आपल्या मागे आपल्या मुलांना द्यावा व ती त्यांच्या वतनाचा भाग ठरतील. त्या लोकातून तुम्ही कायमचे दास करून घ्यावेत. पण तुमच्या इस्रायल भाऊबंदांनी एकमेकांवर आपला अधिकार कठोरपणाने चालू नये.
क्षमा मिळे. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. मागा म्हणजे ते मिळे, हे बोल येशूचे. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. श्रोत्यानो, ज्यांची बुद्धी मंद आहे अशांना गुलाम होण्यापासून वाचवणे हा परमेश्वराचा उद्देश होता. त्याला नोकर म्हणून कामावर घ्यावे, गुलाम म्हणून नाही. फक्त परदेशीय लोकच गुलाम म्हणून ठेवण्याकरिता परमेश्वराने परवानगी दिली होती. आता 47 ते 55 वचने बघा. तुझा एखादा परदेशीय अथवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःच त्या परदेशीयाला अथवा त्या उपऱ्याला किंवा त्याच्या वंशातील एखाद्याला विकिले असेल, तर त्याची विक्री झाल्यावरही त्याला सोडून घेता येईल. त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्याला सोडविता येईल. त्याचा चुलता, त्याचा चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा आप्त ह्यांना त्याला सोडविता येईल. अथवा तो स्वतःच धनवान झाला तर त्याला स्वतःची सुटका करून घेता येईल. ज्याने त्याला विकत घेतले असेल त्याच्याबरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा. वर्षांच्या संख्येप्रमाणे विक्रीचे मोल ठरवावे. मजुराच्या रोजाप्रमाणे मोल आकारण्यात यावे. योबेलास पुष्कळ वर्षे असली तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे. योबेलास थोडी वर्षे असली तर त्याने आपल्या धन्याबरोबर हिशोब करून आपल्या मुक्ततेचे मोल तेवढ्याच वर्षांच्या प्रमाणात त्याला परत द्यावे. त्याने आपल्या धन्यापाशी सालदाराप्रमाणे राहावे. त्याच्या धन्याने तुमच्या समोर त्याच्यावर कठोरपणे अधिकार चालू नये. अशा प्रकारे त्याची सुटका झाली नाही तर योबेल वर्षी आपल्या मुलाबाळासह त्याची सुटका होईल. कारण इस्रायल लोक माझेच दास आहेत. मिस्र देशातून काढलेले हे माझे दास आहेत. मी परमेश्वर तुमचा देव आहे. श्रोत्यानो, आज तुमचा आणि माझा एक सोडविणारा आहे, जो धनी असून सुद्धा आमच्यासाठी गरीब झाला. हा सोडविणाऱ्याचा नियम येशू ख्रिस्ताला लागू होतो. आता आपण 26व्या अध्यायाकडे वळत आहोत. हा एक विलक्षण अध्याय आहे श्रोत्यानो. हा एक भविष्यसूचक इतिहास आहे, जो वतनदत्त देशात इस्रायलांचा वर्तमान काळ व त्यांची भविष्यातली स्थिती, जेव्हा ते तो देश पुन्हा घेतील, तेथे राहतील, त्याविषयी सांगते. लेवीच्या पुस्तकातील उरलेल्या भागाशी ह्या भागाचा फार विशिष्ट संबंध आहे. येथे काही महान आत्मिक पाठ किंवा चित्र नाही, परंतु हा इस्रायल राष्ट्राला त्यांच्या भविष्यासंबंधाने देवाकडून सरळ असा संदेश आहे. हा घडण्याआधी लिहिलेला इतिहास आहे व ज्या आधारावर इस्रायलांनी कनानमध्ये प्रवेश केला व ते तेथे राहिले त्याविषयी प्रगट करण्यात आले आहे. हा अध्याय जर हा शब्द असणारा अध्याय आहे. जर हा शब्द 9 वेळा येतो आणि त्याचा संबंध ज्या अटींवर इस्रायलांनी तो देश घेतला त्याच्याशी आहे. मी करीन हे शब्द 24 वेळा आलेले आहेत. परमेश्वर जरला त्यांचे जे प्रत्युत्तर राहील त्याप्रमाणे कार्य करणार होता. परमेश्वराने त्यांना तो देश दिला, परंतु त्या देशाला ताब्यात घेण्याची निश्चितता जर ला त्यांनी दिलेल्या उत्तरावर अवलंबून होती. त्या देशात त्यांच्यावर येणाऱ्या आशीर्वादांसाठी त्यांचे आज्ञापालन आवश्यक होते. हा अध्याय त्यांच्या इतिहासाचे कॅलेंडरच नाही, परंतु त्यांच्या आशीर्वादाचे मापन करणार आहे. त्यांचे त्या देशातील अस्तित्व, पाऊस, पीक हे सर्व देवाच्या कृपेला दाखविते. त्या देशातून त्यांचे निघणे, त्यांचा विनाश हा त्यांच्या आज्ञा उल्लंघनामुळे त्यांच्यावर ओढवलेला परमेश्वराचा न्याय दर्शवितो. श्रोतानो, तुम्हाला आणि मला ख्रिस्त येशूमध्ये सर्व स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. तरीसुद्धा त्या आशीर्वादांसोबत काही जर जुळलेले आहेत. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो व त्याच्या आशीर्वादांचा वर्षाव आमच्यावर करू इच्छितो. परंतु जर आम्ही बेपर्वाई दर्शवू, पापांचे आवरण घेऊ, देवाच्या इच्छेबाहेर पाऊल टाकण्याची वृत्ती ठेवू, तर आम्हाला त्याचे आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत. जेव्हा आम्ही असे करतो तेव्हा त्याच्या प्रेमाचा सूर्यप्रकाश आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून त्याच्या आत्मिक आशीर्वादांचा अनुभव घेण्याकरिता आम्हाला आमच्या जीवनातून सर्व गोष्टी दूर करायला हव्यात. 1 आणि 2 वचनांमध्ये देशाविषयीच्या आज्ञापत्राची प्रस्तावना आम्हाला वाचायला मिळते. नंतर 3 ते 13 वचनांमध्ये आशीर्वादाचे अभिवचन
नंतर 14 ते 39 वचनांमध्ये न्यायाची घोषणा आणि 40 ते 46 वचनांमध्ये वाडवडिलांना परमेश्वराने ज्या प्रतिज्ञा दिल्या होत्या त्यांच्या आधारावर भविष्यामध्ये त्यांना जे आशीर्वाद प्राप्त होणार होते ते सांगण्यात आलेले आहेत. आता आपण पहिली 2 वचने वाचूया. 26 अध्याय पहिली 2 वचने. तुम्ही आपणासाठी मूर्ती करू नये, त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत, अथवा आकृती कोरिलेला पाषाण पूजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझे शब्दात पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी. मी परमेश्वर आहे. श्रोतांनो, ही 2 वचने 10 आज्ञांच्या पहिल्या भागाला एकत्र करतात. मानवाचे देवाशी नाते. त्या देशात स्थायी निवास करण्यासाठी इस्रायलांकरिता ह्या फार आवश्यक होत्या. जर त्यांना तो देश घ्यायचा होता तर त्यांनी ह्या सर्व गोष्टी पाळायलाच हव्या होत्या. हा देश त्यांना देण्यात आला होता, परंतु त्याचा उपभोग, त्याचा आनंद हा देवाप्रती त्यांच्या आज्ञा पालनावर अवलंबून होता. पहिली गोष्ट, त्यांना मूर्ती बनवायची नव्हती. मूर्तीसाठी इब्री भाषेमध्ये शब्द आहे एलिलिम, म्हणजे काहीच नाही. ह्याचाच अर्थ त्यांनी काहीच बनवू नये. काहीच न बनवणे फार कठीण आहे. तरी सुद्धा अनेक त्यांच्या व देवाच्या संबंधात काहीच बनवत नाहीत. जे काही देवाची जागा घेते ते काहीच नसते. श्रोत्यांनो, लोकांनी प्रतिमेची किंवा प्रतिमेसमोर उपासना करू नये अशी देवाची आज्ञा होती. लेवीचे पुस्तक 19 अध्याय 30 वचनामध्ये जे काही सांगितले आहे त्याचीच पुन्हा ही उजळणी आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी शब्दात पाळावे. तिसरी गोष्ट, पवित्र स्थानाविषयी पूज्य बुद्धी बाळगावी. शब्दात, पवित्र स्थान आणि उपासना ह्या सर्व गोष्टी एकाच भागात येतात. ह्या सर्व गोष्टींचे पालन करण्याकरिता आधार म्हणजे यहोवा परमेश्वराचा स्वभाव. तो म्हणतो, मी परमेश्वर आहे. 3 ते 6 वचने बघा. तुम्ही माझ्या विधींप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल तर योग्य काळी तुमच्याकरिता मी पाऊस पाडीन. जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. धान्याची मळणी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षांची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल. तुम्ही पोटभर अन्न खाल व देशात सुरक्षित राहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हाला कोणाची भीती राहणार नाही. मी देशातून हिंस्त्र पशु नाहीसे करीन आणि तुमच्या देशावर तरवार चालवणार नाही. जर ते ह्या सर्व गोष्टी करतील तर परमेश्वराने त्यांच्यासाठी काही करण्याचे अभिवचन दिले. देवाने आपली जी इच्छा त्यांना प्रगट केली तिच्या पालनावर त्यांचे त्या देशाला ताब्यात घेणे होते. परमेश्वराने त्यांच्या स्वच्छंद इच्छेला ओळखले होते. जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर मी तुम्हाला आशीर्वाद देईन असे परमेश्वराने त्यांना सांगितले. श्रोत्यांनो, असं दिसतं की त्यांच्या आज्ञा पालनाला परमेश्वराने जे प्रत्युत्तर दिले त्याचा प्रथम पुरावा म्हणजे पाऊस होता. आम्हाला अनुवादाचे पुस्तक ह्यामध्ये ह्या गोष्टींविषयी वाचायला मिळते. एहेजकेलचे पुस्तक 34 अध्याय 26 आणि 27 वचने सांगतात. एहेजकेलचे पुस्तक 34 अध्याय 26 आणि 27 वचने. मी त्यास व माझ्या डोंगरा भोवतालच्या स्थळास मंगलदायक करीन. पाऊस योग्य ऋतूत पडेल असेही मी करीन. मंगलदायक वृष्टी होईल. मळ्यातील झाडे फलद्रूप होतील. भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील. मी त्याचवरील जोखडाची बंधने तोडून ज्यांनी त्याचकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातून त्यास सोडवीन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे. श्रोत्यांनो, इस्रायलमध्ये ह्याची पूर्ती केव्हा होईल ह्याकडे संदेष्टे दृष्टी लावून होते. तो दिवस अजून यायचा आहे. योएलचे पुस्तक 2 अध्याय 23 आणि 24 वचने सांगतात. योएलचे पुस्तक 2 अध्याय 23 आणि 24 वचने. सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव याच्या ठाई उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो. मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उपळून जातील. श्रोत्यांनो, परमेश्वराने आशीर्वाद, पाऊस, शांती, समृद्धी सर्व अभिवचने दिलेत. परंतु त्यामागे जर ते त्याने आज्ञा पिलेल्या गोष्टी करतील तर. 7 आणि 8 वचन बघा. तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तरवारीने पडतील. तुमच्यातले 5 जण 100 व 100 जण 10,000 पळून लावितील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तरवारीने पडतील. शत्रूंवर विजय त्यांच्या आशीर्वादाचा एक भाग होता. पुष्कळदा हे अगदी जसेच्या तसे पूर्ण झाले हे आपणाला माहिती आहे. जेव्हा हे लोक परमेश्वराकडे परततील
तेव्हा त्यांच्यामधून परमेश्वर शमुएल, दावीद, दबोरा, गिदोन, एलिया अशा लोकांना काढणार होता. हे सर्व त्यांच्यातून निघाले कारण परमेश्वर त्याच्या अभिवचनांना त्यांच्याकरिता पूर्ण करीत होता. योशुवाचे पुस्तक 23 अध्याय आणि 10 वचन सांगतं, तुमच्यातला एक जण हजारांना पळून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणार आहे. आता आपण 9 आणि 10 वचने वाचूया. मी तुमच्यावर कृपादृष्टी करून तुम्हाला फलद्रूप व बहुगुणित करीन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करीन. तुम्ही बरेच दिवस साठवून ठेवलेले धान्य खाल व नवीन धान्य आल्यामुळे जुने बाहेर काढाल. इस्रायलांची वाढती लोकसंख्या आशीर्वादाचा एक भाग होता. आज वाढती लोकसंख्या आशीर्वाद मानण्यात येत नाही. लोकसंख्येमुळे अन्नाची टंचाई जाणवणार नाही, कारण अन्न सुद्धा इतके भरपूर असणार आहे की त्यांना नवे साठविण्याकरिता जुन्याला बाहेर काढावे लागणार होते. 11 वचन बघा. मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही. श्रोत्यांनो, आपण मला हे नका सांगू की परमेश्वर पापाचा तिटकारा करीत नाही. अर्थातच तो करतो. तो तुमच्या किंवा माझ्या जीवनात पापाशी मुळीच समझोता करणार नाही. त्यांच्यामध्ये निवास मंडप आशीर्वादाचे चिन्ह होता. ही एक भविष्यातली अनंतकालीन आशा आहे जी संपूर्ण पृथ्वीसाठी पूर्ण होणार आहे. 12 आणि 13 वचने बघा. मी तुमच्यामध्ये वावरेन, मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही मिस्रांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हाला मिस्र देशातून काढून बाहेर आणले. मी तुमची जोखडे मोडून तुम्हाला ताठ चालविले आहे. श्रोत्यांनो, जे परमेश्वराच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासोबत सहभागिता करण्याचे आश्वासन परमेश्वर देतो. आज सुद्धा तो आम्हाला हे सांगतो. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 7 वचनात तो म्हणतो, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. श्रोत्यांनो, परमेश्वर आमच्यासोबत सहभागिता करू इच्छितो. काय आपण त्याच्यासोबत सहभागिता करू इच्छिता? जर आपली ही इच्छा आहे तर परमेश्वराला आपले जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे समर्पित करा. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आतापर्यंत या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे आपणास देवाच्या शिकवणीची आगळी वेगळी पद्धत लक्षात आली असेल. परमेश्वर नेहमी प्रत्येक स्तरातील लोकांबद्दल विचार करणारा देव आहे. आजच्या अध्ययनातील योबेल वर्षाचे महत्त्व पाहून या सर्व गोष्टींची आपणास पुष्टी मिळालीच असेल. अशा महान परमेश्वराला शतशः वंदन आणि गौरव असो. प्रियांनो, माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वराचे हे गुणवैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला सहाय्य करावं आणि देवावर अधिक विश्वास ठेवून त्याच्या अधिक जवळ येण्यास त्याने आम्हास शक्ती द्यावी. देवाचे गौरव आपणास पाहावयास मिळो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.